नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 4थी RTS जो पेपर 21 मार्चला होणार आहे तो पेपर कसा असेल, तो कसा सोडवायचा ह्याचा उदाहरण दाखल म्हणून नमुना प्रश्नपत्रिका मी तुम्हाला पाठवली आहे. ती कशी सोडवायची त्याचा व्हिडिओ मी तयार करत आहे. तर 21 मार्चचा पेपर अतिशय महत्त्वाचा आहे. तर तो पेपर मध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजेत, कारण का 3800 विद्यार्थ्यांपैकी 500 विद्यार्थी आपण निवडणार आहोत लेवल 2 साठी. तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हे चारही व्हिडिओ खूप महत्त्वाचे आहेत, ते काळजीपूर्वक बघा. तर आपण आता इंग्रजी पेपर कसा सोडवायचा ते पाहूया. एकदम सोपं आहे बघा. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 बघा, सिलेक्ट द करेक्ट पेअर. तर बरोबर जोडी कोणती, तर ते आपण पाहूया. तर बरोबर जोडी कोणती बघा. आता या ठिकाणी दिलंय बघा, क बरोबर बघा, जर नीट पाहिलं आपण तर टी बरोबर क. आता टीचा उच्चार काय येतो ते आपल्याला माहिती आहे पाहिजे. ठ त आणि थ, त्याच्यामुळे हा चुकीचा आहे. आपल्याला बरोबर करेक्ट पेअर पाहिजे की नाही. सीचा काय होतो तर क आहे की नाही, किंवा च होतो, ही सुद्धा चुकीची आहे. एमचा काय येतो म, ही पण चुकीची आहे. पण ड चा द ही बरोबर आहे. असं एवढं सोपं येणार आहे तर तुम्ही असं सोडवू शकाल की नाही. एकदम सोपं आहे. तर पुढं बघा, रिअरेंज द गिवन लेटर्स अँड मेक मिनिंगफुल वर्ड. तर याच्यापासून काय तयार होईल शब्द, स्कूल. काय तयार होणार, स्कूल. मग स्कूल कुठं आहे शब्द बघा. तर नीट बघायचं आपण, इथं सगळे फसवे आहेत. काय, पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. आता सी द पिक्चर अँड सिलेक्ट द करेक्ट ॲक्शन वर्ड. आता ही मुलगी काय करते आहे तर पिते, पिण्याची कृती आहे. काय आहे, पिण्याची. पिणे म्हणजेच काय, ड्रिंकिंग. मग ड्रिंकिंग कुठं आहे बघा, पर्याय क्रमांक 3. एवढं सोपं आहे बघा. चूज द करेक्ट रायमिंग वर्ड फॉर नॉट. नॉटला कोणता अचूक, काय अचूक यमक जुळणारा शब्द निवडायचा आहे. आता बघा, नॉटला कॅट येईल का, नाही. नट नाही, पण नॉट पॉट हे बरोबर आहे. डेट येणार नाही. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. आता पुढे प्रश्न बघा, चूज द करेक्ट पेअर. अचूक जोडी निवडा. तर विरुद्धार्थी शब्द, इथं काय विचारले, विरुद्धार्थी शब्दाची अचूक जोडी. विरुद्धार्थी, विरुद्ध लिंगी नाही. मग पुअर डुअर येईल का, नाही. आपल्याला विरुद्धार्थी पाहिजे. बॉय गर्ल जर बघितलं, ही विरुद्ध लिंगी आहे. काय, विरुद्ध लिंगी. तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या, हे पण चुकीचं आहे. कॉक हेन हे सुद्धा विरुद्ध लिंगी आहे, चुकीचं आहे, हे की नाही. तर डे नाईट हे काय आहे, बरोबर आहे. म्हणून नीट वाचायचं, काय सांगितलंय ते समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे काय करायचं, सोडवायचं. आता या ठिकाणी बघा, व्हॉट इज इट. ह्या चित्राचं नाव काय दिसते, फ्लॉवर, आहे की नाही. मग उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3 फ्लॉवर. एवढं सोपं आहे. सिलेक्ट द यंग वन ऑफ. आता यंग वन, मंकीचा यंग वन काय तर बघा, फॉन. आता फॉन जर बघितला तर फॉन हा कशाचा असतो, डिअरचा असतो. कब हा काय, लायन. हे सगळ्यांचे आहे. लायन जे क्रूर प्राणी आहेत, लायन असेल, टायगर असेल, वुल्फ असेल, हे की नाही, या सगळ्यांचे काय कबच येतो. कोल्ट हा याचा येतो, आणि इन्फंट हा मंकीचा येतो. कोल्ट मला वाटतंय, एक मिनिट हां. तर कोल्ट जर बघितलं तर आपण जर बघितलं, कोल्ट म्हणजे काय तर शिंगरू. कोल्ट म्हणजे शिंगरू. मग शिंगरू कोणाचं आहे तर घोड्याचं, म्हणजेच
कोल्ड कोणाचा असेल तर हॉर्स असतो. म्हणून इन्फंट हे उत्तर बरोबर आहे. हे आपण लक्षात ठेवूया. पुढे बघा, सिलेक्ट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द गिवन लिस्ट. आता बघा ही लिस्ट कोणती आहे? मँगो, ग्रेप्स, ग्वावा. तर हे आहेत फळं, फ्रूट्स आहेत. काय आहेत? फ्रूट्स. मग फ्रूट्समध्ये काय आहे? ओनियन आहे का? ओनियन हा काय आहे? व्हेजिटेबल आहे. ऑरेंज आहे बघा. कुकुंबर नाही, हे सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 2. एवढं सोपं आहे. पुढे बघा, विच वर्ड विल यू यूज इन द ब्लँक. मग रिकाम्या कोणता शब्द वापरणार? सुप्रिया डॅश डॅश गो टू मुंबई. मग सुप्रिया वॉन्ट टू गो टू मुंबई. तिची जायची इच्छा नाही, पण वॉन्ट असा लिहायचा नाही, चूक. आता पॅन्ट येणार नाही, गो दिलाय तर गोईंग येणारच नाही, पण उत्तर काय आलं आपोआपच? वॉन्ट. तर हे आपण जे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. चूज द अल्फाबेटिकल ऑर्डर. आता बघा, अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ABCD प्रमाणे. आता बघा, बी नंतर सी येतो, सी नंतर आर येतो, पण आर नंतर मॅट येतो, एम येतो का? नाही, म्हणजे चुकीचे आहे. आपल्याला वर्णानुक्रमे पाहिजे अल्फाबेटिकल. आता बघा, एल नंतर टी येतो, पण टी नंतर बी येतो का? नाही, म्हणजे कट. एन नंतर ओ येतो, ओ नंतर टी येतो, टी नंतर डब्ल्यू येतो, म्हणजे ही बरोबर आहे. आता बघा, जी नंतर डब्ल्यू येतो, पण डब्ल्यू नंतर वाय पण येतो, पण वाय नंतर आर येत नाही, म्हणून चुकी. म्हणून काय आला? पर्याय क्रमांक 3. म्हणजे अशा पद्धतीने अल्फाबेटिकली सोपं आहे, ते तुम्ही करू शकता. सिलेक्ट द इनकरेक्ट पेअर. चुकीची जोडी कोणती? बघा, ॲज व्हाईट ॲज स्नो म्हणजे बर्फासारखा शुभ्र, तर ही बरोबर आहे. ॲज रेड ॲज ब्लड, तर ही बरोबर आहे की नाही? ॲज स्वीट ॲज हनी आहे की नाही? मधीसारखी गोड, मधाळ, बरोबर आहे. ॲज सिली ॲज डिअर, नाही, हे चुकीचं आहे. म्हणून काय येईल? पर्याय क्रमांक 4. पुढे बघा, चूज द इनकरेक्ट पेअर. हेच तुम्हाला एवढंच आहे, जास्त नाही आहे, तर तुम्ही सहजरित्या सोडवू शकता. बघा, इनकरेक्ट म्हणजे चुकीची वेळ. इन्व्हर्टेड कॉमा, तर हा इन्व्हर्टेड कॉमा बरोबर आहे. सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. क्वेश्चन मार्क ही बरोबर आहे. एक्सक्लेमेशन मार्क बरोबर आहे, पण कॉमा असा आहे का? नाही, तर ही चुकीची आहे. कॉमा कसा आहे? असं आहे. ओके. आता बघा, विच क्लॉक शोज 9 o'clock. 9 वाजलेत. कोणत्या घड्याळात? तर इथं वाजलेत. पहिल्या घड्याळात 9 वाजलेत, इथं 3 वाजले, इथं 10 वाजले, इथं 2 वाजले, म्हणजे ही चुकीचं आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर बरोबर. तर चूज द करेक्ट ऑप्शन. अचूक पर्याय निवडा. रेड इंडिया, ग्रेट इंडिया असं असतं का कधी? रेड इंडिया, ग्रेट इंडिया नाही, चूक. लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया. बघा, हा चांगला वाटतो. तरी पण आपण बाकीचं बघू. एज्युकेटेड इंडिया, वीक इंडिया. आता एज्युकेट केल्यानंतर वीक होईल का? नाही, हे चुकीचं आहे. रिच इंडिया, स्ट्रॉंग इंडिया नाही, तर लिटरेट इंडिया, स्ट्रॉंग इंडिया हे महत्त्वाचं. पर्याय क्रमांक 2. पुढे बघा, आय एम अ बर्ड, आय लाईक टू ईट फिश. हू एम आय? मी पक्षी आहे, मला काय? तर मासे खायला आवडतात. तर मी कोण? आता कॉक हा मासे खातो, पण त्याला तो सतत फक्त मासेच खातो असं नाही, म्हणून तो येणार नाही. पॅरट हा मासे खात नाही. कुक्कू मासे खात नाही. तर क्रेन आहे की नाही? क्रेन मासे खातो. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिक्वेस्ट. रिक्वेस्ट म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये प्लीज हा शब्द आला पाहिजे, लक्षात घ्या. रिक्वेस्ट कोणती? तर त्याला ज्याच्यामध्ये प्लीज हा शब्द येतो ती रिक्वेस्ट आहे की नाही? वुड यू लेंड मी युअर नोटबुक. बघा, याच्यात प्लीज आलं आहे का? नाही, मग ही रिक्वेस्ट नाही. यू मस्ट गिव मी युअर नोटबुक, तर येणार नाही. गिव मी युअर नोटबुक. कॅन यू गिव मी युअर नोटबुक प्लीज. बघा, प्लीज आला की नाही, म्हणून उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 4. प्लीज फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवूया. पुढे बघा, यूज करेक्ट आर्टिकल इन द ब्लँक. अचूक उपपद वापरूया. आस्क द फिश टू ग्रँट यू अ विश. काय येईल इथं? अ विश येईल. ॲन येणार नाही. ॲन कधी येतो? जर उच्चार जो आहे तो जर ह्याने येत असेल, कशाने? तर अ, आ, इ, उ, ए, आय, ओ, हे स्वर आहेत, ह्या स्वराने उच्चार असेल तरच आपण ॲन वापरतो. ॲन ॲपल आहे की नाही?
अँड ऑनेस्ट. ऑनेस्ट बघा यचने सुरू झालं. ऑनेस्ट जर बघितलं आहे की नाही, यचने सुरू झालं पण उच्चार मात्र कशात झाला, ऑचा, म्हणून यासाठी ॲन येणार, हे लक्षात ठेवायचं. तर विश हा डब्ल्यूने सुरू झाला आहे म्हणजे काय येईल, ए येईल. कळलं. म्हणून उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1. 2. पुढे बघा 18वा. फिल इन द ब्लँक विथ करेक्ट वर्ब. अचूक वर्ब, अचूक क्रियापद वापरूया. बघा संग्राम डॅश डॅश अप अर्ली इन द मॉर्निंग. बघा हा जर बघितला आपण तर वर्तमान काळ आहे आणि संग्राम ही सी इट असेल तर त्याला यस प्रत्यय लागतो. तर वेक्स अप, तर पण हा वीक्स दिलाय, वेक्सची स्पेलिंग नाही, हा वेक नुसता दिलाय, वेक्स अप पाहिजे म्हणून हा वेक्स येईल. म्हणून का आला पर्याय क्रमांक 3 आहे की नाही. जेव्हा वर्तमानकाळी वाक्य असतं तेव्हा वर्तमानकाळी वाक्याला यस हा क्रियापदाला यस लागतो, हे लक्षात ठेवूया. तर चूज द करेक्ट पेअर. इथं या दिल्यात काय आहेत तर सिंग्युलर प्लुरल, एक वचन अनेक वचन. माऊस माऊसेस, तर माऊस माऊस नाही, माऊस माईस, हे चुकीचं दिलं आहे. आपल्याला अचूक जोडी विचारली. उल्फ उल्फ, तर तसं नाही, जेव्हा एफ येतो तेव्हा त्याचा व्ही एस होतो म्हणून उल्फ उल्व्स. लीफ लीव्ज, हे लक्षात ठेवायचं आपण, म्हणजे हे चुकीचं आहे. मँगो मँगोज, तर बघा मँगो मँगोज कसा पाहिजे होता, मँगोज ई एस पाहिजे होता, म्हणजे आपण चूक आहे की नाही. मग फंगस फंगी, हे बरोबर आहे. पर्याय क्रमांक किती, 4. अशा पद्धतीने आपण काढायचं. आता या ठिकाणी आपण आपल्याला एक परिच्छेद दिला आहे, तो बघूया आपण, तो नीट वाचूया. हां, चिल्ड्रन of class 4th B went to a big garden for a picnic. At the gate they saw a big board. The names of the different parts of the garden were written on the board, one below the other. आता बघा, आता हा आपण नीट समजपूर्वक वाचायचा, 2 वेळा वाचायला लागल्यास आणि नीट उत्तर होतं. आता प्रश्न काय विचारलं बघा, Where did children of class 4th B go? कुठे गेले होते, है की नाही. डीड आला इथं बघा, डीड म्हणून इथं काय दिलाय, गो दिलाय. मग गोचा काय असला पाहिजे, वेंट, भूतकाळ. मग कुठे गेली होती बघा, चिल्ड्रन ऑफ क्लास 4th B वेंट टू अ बिग गार्डन. कुठे गेली होती, गेटमध्ये गेली होती का नाही, गार्डनमध्ये गेली होती, पण नुसतं गार्डन नाही, द बिग गार्डन. उत्तर काय येणार, पर्याय क्रमांक 3. ओके. पुढे बघा, व्हॉट वॉज रिटन ऑन द बोर्ड. बोर्डवर काय लिहिलं होतं बघा, काय, द नेम्स ऑफ डिफरंट पार्ट्स ऑफ गार्डन वी आर रिटन ऑन द बोर्ड. काय येईल तर फॉर अ पिकनिक नाही, हे येईल का नाही. बिग गेट लिहिलं होतं का नाही, नेम्स ऑफ फ्रुट्स लिहिलं होतं नाही, तर काय लिहिलं होतं तर द डिफरंट पार्ट्स ऑफ गार्डन. एवढं सोपं आहे बघा. आता हा प्रश्न क्रमांक 22 बघा. आय हॅव अ ट्रंक अँड 2 बिग इयर्स अँड अ लिटिल टेल, हू एम आय. मला सोंड आहे, तर सोंड असणारा प्राणी कोणता, क्रो आहे का नाही, तर इलेफंट. आपोआपच आलं, त्याला 2 मोठे कान आहेत, लहान शेपटी आहे, आला. पुढे बघा, चूज द इनकरेक्ट पेअर. चुकीचा ऑप्शन कोणता. आता बघा, हा अँग्री आहे, बरोबर आहे. हा टायर्ड आहे, बरोबर आहे. आता हा आनंदी आहे, हॅप्पी आहे ना, हा कसा हॅप्पी आहे, पण इथे दिलाय सॅड, म्हणजे चुकीचे आहे. हा घाबरलेला आहे, बरोबर. उत्तर काय आला, पर्याय क्रमांक 3. पुढे बघा, सिलेक्ट इनकरेक्ट पेअर, चुकीची जोडी निवडा. क्लाइम अराउंड, तर क्लाइम अप असतो किंवा डाऊन असतो. क्लाइम अप म्हणजे वर चढ किंवा खाली उतर, म्हणजे हा चुकीचा आहे की नाही, बरोबर ना. आपल्याला चुकीची विचारली म्हणजे हे बरोबर उत्तर येऊ शकेल. आता बघा, कम हिअर, हे बरोबर आहे. गो देअर, बरोबर आहे. टर्न लेफ्ट, बरोबर. उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1. एवढं सोपं आहे बघा. प्रश्न बघा शेवटचा, कंप्लीट द फॉलोइंग. स्लो बट स्टेडी विन्स द रेस. आलं उत्तर, पर्याय क्रमांक 4.
एवढं सोपं आहे बघा. अशा पद्धतीने आपण हा पेपर सहजरित्या सोडवू शकतो. धन्यवाद. बाबांचं का असं तर करून जा. अरे स्टॉप कुठं करायचं राहिला. कुठं गेलं? कुठं करू स्टॉप? हां झाला स्टॉप.